आर एस काय आहे, त्या वर्तुळाचा व्यास आहे. वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये टी हा बिंदू आहे. आता जर आपण हे आर टी एस हे बिंदू जर जोडले तर तिथे एक त्रिकोण दिसतोय आपल्याला तयार झालेला. आणि आर टी ही जी रेषा आहे त्या त्रिकोणाची ती काय आहे, ह्या त्रिकोणाचा कर्ण आहे आणि ती ह्या वर्तुळाला छेदतीये आणि तो बिंदू आहे एम बिंदू. मग आता हे उत्तर कसं लिहायचं बघा. तर रेख आर टी व रेख एस टी काढा. रचना एम हा बिंदू वर्तुळावर असा घ्या की आर डॅश एम डॅश टी रेख एम एस काढा. आता सिद्धता कशी लिहायची आहे बघा. रेख आर एस व ओ केंद्र असलेल्या रेख आर एस हा ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे हे आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. म्हणून एम हा बिंदू काय आहे, वर्तुळावरती आहे. म्हणून कंस आर एम एस हे अर्धवर्तुळ आहे.